नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सामाजिक सलोखा व सद्भावना वाढावा यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथून रविवारी सद्भावना पदयात्रा काढण्यात आली व आज या सद्भावना पदयात्रेचा समारोप अक्षदा मंगल कार्यालय येथे करण्यात आला। यावेळी मंचावर प्रभारी रमेश चेथिनला, सहप्रभारी व्यंकटेश, कुणाल चौधरी, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री माणिक ठाकरे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार कल्याण काळे, खासदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार तुकाराम रेंगे, जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, वजाहिद मिर्झा, आशिष वाकोडे, ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख सह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे। परभणीतही अशा एका घटनेने या भागात सामाजिक द्वेष पसरवण्याचा प्रकार झालाय। राज्यातील सामाजिक तणाव कमी करण्याच्या हेतूने व सद्भावना निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्षाने ही सद्भावना पदयात्रा आयोजित केली होती। आज रोजी एक असद्भावना, असंवेदनशीलता आणि भ्रष्टाचार आणि जातीवादाचं एक विष पेरला गेलाय आणि परिणामस्वरूप वातावरण गढूळ झालंय। यावर एक उपायकारक मात्रा म्हणून सद्भावना हा मंत्र घेऊन आम्ही निघालेलो आहोत। काँग्रेस स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून या देशामध्ये केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर व्यवस्था परिवर्तन झाली पाहिजे। शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, हा गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा गांधींचा महाराष्ट्र आहे, वारकरी संप्रदायाचा हा महाराष्ट्र आहे आणि ही आपल्याला आध्यात्मिक परंपरा जी लाभली आहे, यातून आपण महाराष्ट्र धर्म हा निर्माण केला आहे। त्याचा अर्थ हा सर्वांना सोबत घेऊन चालावा हा त्याचा अर्थ आहे आणि हा महाराष्ट्र धर्म वाचवायला, तकवायला, त्याचं संवर्धन संरक्षण करण्याकरता आम्ही या सद्भावना यात्रेच्या निमित्तानं निघालेलो आहोत। 2 दिवस अत्यंत चांगला प्रतिसाद हा जनसामान्यांचा मिळाला। ह्या आपल्या साक्षीनं ही पदयात्रा या ठिकाणी होत आहे। गतकाळात ज्या काही कटू या ठिकाणी घटना घडल्या त्या कटुवक्तेवरही मात करणं आपण आमचा प्रेमपूर्वक अनुरोध आहे, कारण तेढ जी आहे ती आपल्याला कुठे ना कुठे ही मागे घेऊन जाणारी आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान दोन्ही एकच आहे। किंबहुना ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानात जी भावना व्यक्त केली ती भारताच्या संविधानात व्यक्त केली आहे। त्यामुळे आपण सर्वजण या महान विषयाच्या अनुषंगानं पुढेही जातीय तेढ आणि धार्मिक तणाव न राहता पुढे गेलं पाहिजे, हे देखील परभणीकरांना आमचं नम्र निवेदन आहे। प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी।